पण जीवनाच्या आवश्यक असणाऱ्या धर्म परंपरा सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक हे सांगतो. तन्मता महामूला ओजः परिरक्षता परिहार्या विशेषेण मनसो दुःख हेतवः रुद्यम यत् औषधम स्रोतसं तत्प्रसादनम ततो प्रशमनी कार्य क्रिया सर्वे न जानता. सगळ्यांना माझी विनंती बरं का, या प्रवचनाकडे थोडासा जीवनाच्या मार्गाचा भाग म्हणून पहा. नाही तर प्रवचन म्हणजे सोपस्कार झालाय. महाराजांनी आपल्या दोन कुठल्या तरी परोक्ष जीवनाच्या गोष्टी सांगायच्या. स्वर्गात असं घडलं, जो म्हणतो माझ्या वावराला पाणी नाही, इथं माझ्या वावरात गबाळ मारले, तुझं स्वर्ग तू दाखवतो मला. मग याच्याही ऐकायची मनस्थिती नाही, त्यालाही काही घेणं नाही, यालाही काही घेणं नाही. चाललाय का त्या तासभर मुले इठाला 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 इठाला. भगवंताचं नाव घ्या. नावात ताकद आहे, पण नावाला कामाची जोड लागते. कर्मरहित परमार्थ कधीच शक्य होत नाही. तर काहीच काम करीत नाही एखादा माणूस, काहीच करीत नाही, फक्त भजन करतो म्हणून त्याला देव पावला, कधी पावणार नाही. तो कर्म करी सकळे परिकर्म बंधान आकळे, जैसे नशिल्पे जळी जळे पद्मपत्रे. असोनी संसारी जे भेमी कुठली. संसार सोडून कोणी परमार्थ करून देव प्राप्त करू शकला नाही. तुम्ही जर तुमचे काम धंदे सोडून देवाच्या नावाने बोंबलत हिंडला तर देवाला ते मान्य नाही. देव म्हणतो तुमचं कर्तव्य कार्य करा, तुमची जबाबदारी स्वीकारा. लग्न केलं ना मग बायका पोळ काय तुमचं गाव सांभाळील का? मग तुम्ही म्हणजे नाही मी देवाच्या नादाला लागलो, मग देवाच्या नादाला लागलं हे काय लाटापळ करून ठेवलं. यांची जबाबदारी स्वीकारून देव करा. यांच्या जबाबदाऱ्या झटकून ज्यांनी देव केला त्याच्यावर देव कधीही प्रसन्न होणार नाही. तुम्ही किती आजबार पार 24 तास देवाचं भजन करा. सगळ्या गोष्टी थोड्या समजदारपणे वागल्या पाहिजे. आपल्याकडे झाले काय, देवाचं नाव सांगितलं की कोणी काही केलं तर त्याला लोक मान्य जावं होणार. देवाचं नाव ही गोष्ट नीट ऐकून घ्या, समजून घ्या. त्याप्रमाणे जीवनाचा मार्ग स्वीकारा. तुम्ही यशस्वी व्हाल. कशात? यशस्वी जीवनाच्या जगण्यामध्ये. तुम्ही किती वर्ष जरी जगले तरी तुमच्या जीवनात तुम्हाला समाधान कधीच सोडणार नाही, जर तुम्ही देवाच्या या तत्वाला धार्मिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर प्राप्त केलं तर. हे विज्ञान आहे. धर्म हे विज्ञान आहे. एखाद्या रसायनशास्त्रापेक्षा मोठं रसायन आहे. जसं एखादा कॉम्प्युटर दिसायला जरी तो एका लोखंडाच्या प्लॅस्टिकच्या फायबरच्या वस्तूचा दिसला तरी त्याच्यात विकसित झालेलं सॉफ्टवेअर हे अदृश्य आहे. तसा मानवाच्या जीवनामध्ये दिसायला दिसणारा हा देह हा या पंचतत्वांचा बनलेला आहे. पण याच्यातला जो जीव आहे आणि त्या जीवाचा जो प्रपंच आहे, व्यापार आहे, त्याच्या जीवाचा जो या संसारातला जीवनपट आहे तो अदृश्य आहे, पण तोच खरा आहे. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये जर कुठलं सॉफ्टवेअर भरलं नाही तर तो कॉम्प्युटर काहीच काम करत नाही. एखादी लाडकी बहीण आली म्हणले तुमच्याकडे आहे ना, आज काम करा, एवढा माझा फॉर्म देता का अपलोड करून. हा जर याच्याकडे ते डाउनलोड केलेलंच नसेल तर हे काहीच करू शकत नाही. त्याची किंमत जरी ₹1,00,000 असेल आणि याच्याकडे सॉफ्टवेअर डाउनलोड नसेल हा काहीच करू शकणार नाही. त्याच्या उलट एखादा 5,000चा फोन असेल पण त्यांनी डाउनलोड करून घेतला तर तो इकडे तुमचं फॉर्म घ्यायला झाला लगेच. बघा तुम्ही तुमचे पैसे आले की नाही. तर पैसे आले सत्य, मग याचा लाखाचा मोबाईल असून सुद्धा याच्यावर डाउनलोड न केल्यामुळं याचा फॉर्म गेला नाही. तसं जीवनाचं आहे. जीवनाला 24 तास भगवंताचं भजन केलं म्हणजे तुम्ही भगवंताचे झाला असं होत नाही. तुमचं वागणं ते भगवंताच्या मार्गाने पाहिजे. तुमचा विचार भगवंताच्या मार्गाने पाहिजे. तुमची वाणी भगवंताच्या मार्गाने पाहिजे. तुमचा व्यवहार भगवंताच्या मार्गाने पाहिजे. नाहीतर भगवंताचं नाव घेतो आणि राक्षसाच्या मार्गाने जातो असा जीवनपट ज्याच्याकडे असेल ना त्याचा फक्त डबल रोल
त्यालाच माहित नसेल अजून की आपण जीवनात नेमकं काय साध्य करणार आहोत. आणि म्हणून या प्रवचनात फक्त एक तत्व समजून घ्या की समाजात आजकाल वाढत चाललेले हार्ट अटॅकचे प्रमाण, आज लहान लहान मुलांना अर्धांगवायूचे झटके यायला लागले, आज लहान लहान मुलं हार्ट अटॅकने मरायला लागले. आमच्या वैद्यक शास्त्रामध्ये 3 महिन्याच्या मुलाला हार्ट अटॅक होऊन मेल्याची नोंद आहे. आता तुम्ही सांगा 3 महिन्याच्या मुलाला हार्ट अटॅक यायला कारण काय असू शकतं. तर याचं उत्तर या श्लोकात दडलेलं आहे. माणसाला अटॅक पासून दूर कसं ठेवायचं आणि माणसं कशामुळे अटॅकला सामोरं जातात याचं संपूर्ण चित्र या विषयात समजून घ्या. उपाय सांगताना विषय पण सांगितलेला आहे. फार मोठं चिंतन आहे पण छोटं छोटं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तन महता महामूला ओजहा परिरक्षतः. या शरीराचं मूळ हृदय आहे. हृदय हे काय मूळ आहे. छोटं मूळ आहे, महामूळ आहे. मुळा जरी आपल्या वावरात आला, मुळा जरी मूळ फळ असलं त्याचं फळ मूळ आहे, पण त्याला सुद्धा बारीक बारीक छोटे छोटे तंतुमय मुळं असतात की जे अन्न शोषण्याचं काम करतात. तसं देहामध्ये सुद्धा देह एक झाड आहे. आता हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. काही गोष्टी आपण ऐकत नाही, काही अज्ञानामध्ये असतो. भगवान गौतम बुद्धांनी ज्यावेळेस तपश्चर्या केली, एका हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला राजपुत्र जेव्हा लोक दुःखी पाहत होता, त्याच्या राजदरबारामध्ये त्याच्या बापाकडे येणारे लोक सगळे रडत यायचे, संकट घेऊन यायचे, समस्या घेऊन यायचे, दुःख घेऊन यायचे. तर म्हणायचं काय भानगड आहे भाऊ, हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे आणि लोक रडतात का, लोकांना एवढे त्रास का, लोक एवढे वाद भांडतात का. त्यांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला जेव्हा बोधिसत्व ही व्यवस्था अवतार म्हणून प्राप्त झाली, तपश्चर्येचं फळ म्हणून जेव्हा त्यांना बोधितत्व कळालं, त्यावेळेस त्यांनी एका पिंपळाच्या झाडाखाली सगळ्यात पहिल्यांदा मौन सोडलं. एवढे वर्ष मौन असणारे बुद्ध एक 5 मिनिटात समाजापुढे उभे राहिले आणि म्हणाले, दादांनो, हे सगळं दुःख आहे ना, हे सगळं दुःख या वस्तूत नाहीये. हे दुःख आहे ते तुमच्या अज्ञानात. अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे असे सांगणारे बुद्ध आजही समाजामध्ये गरजेचे आहेत. आम्हाला जे प्रश्न आहेत ते पैशाचे नाही आहेत. आम्हाला जे प्रश्न आहेत ते दुष्काळाचे नाही आहेत. आम्हाला जे प्रश्न आहेत ते नुकसानीचे नाही आहेत. आम्हाला जे प्रश्न आहेत ते अज्ञानाचे आहेत. आम्हाला ज्ञान नाहीये, काय होतंय याचं ज्ञान नाहीये. आम्हाला काय झालंय याचंही पण ज्ञान नाहीये. आम्हाला काय होऊ शकतं याचं पण ज्ञान नाहीये. आम्ही भ्रमात आहोत, भ्रमात. जसं एखाद्या घरात एखाद्या बिळात साप असावा. आता काही घरामध्ये बिळ आहे आणि बिळात साप आहे हे कोणाला माहिती असतं का? काय माहिती आहे. आडोशाला कुठंतरी एखाद्या उतरंडीच्या खाली एखादं उदराने बीळ केलेलं असतं आणि त्या बिळात नागोबा जाऊन बसलेलं असतो. आपण त्या घरात सुखाचं घर म्हणून राहतो आणि मग एक दिवस हा साप त्या बिळातून बाहेर येतो. आपण खाली झोपलेलो असतो ना, आपल्याला चावतो. मग आपल्या लक्षात येतं, अरे आमच्या घरात तर आम्ही फक्त 4 जण राहतो, हे 5वं काय आलंय चावायला. मग आपण सगळं घर शोधाशोध करतो. मग आपल्याला कळतं की उंदरं झालते घरातून, उंदराने एका ठिकाणी बीळ केलं तर त्या बिळात साप होता आणि ते साप चावला आपल्याला, म्हणून आपल्याला त्रास झाला. तसा हा देह आहे ना, हा देह सुद्धा एक घर आहे. हे देवालय आहे, इथे देव राहतो. आपण मंदिर साफ करतो, मंदिराच्या देवाची रोज पूजा करतो. तसं हे देह सुद्धा रोज साफ करायची वस्तू आहे.
हे काय वर्षातून एकदा साफसफाईला घेतली आणि याला उक्त दिलं अशी वस्तू नाही. ही रोज साफ करायची वस्तू आहे. हम है पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सत धर्म के सत कर्म के वो चीड़ झुटे राह की अन्याय की अभिमान की सेवा करने को दास की परवाह नहीं हो जान की. हे रोज स्वच्छ केलं पाहिजे. पारूस घर सुद्धा आपण कधी ठेवत नाही. पारुसा देह कसा राहील. विचार करण्याजोगी फार बारीक चिंतनीय गोष्ट आहे की धर्म माणसाला दीर्घायुष्य देतो. पण आपण धर्माच्या काही गोष्टी घेतो, काही गोष्टी घेत नाही. जे घ्यायला पाहिजे तेच घेत नाही, नको त्या गोष्टी करीत बसतो. 10 दिवस पंढरीच्या वारीला जातो, 10 दिवस काम धंदे सोडून देतो आणि परत 10 महिने ढोकूनही पाहत नाही. या गोष्टी आमच्याकडनं ज्या घडतात ना त्या आम्हाला कुठेतरी जाणवत नाही. पण त्याचे दुष्परिणाम आमच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये आम्हाला भोगावे लागतात. आणि म्हणून तुम्हाला या बारीक चिंतनाचा थोडासा अर्थ या प्रवचनात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. शरीर हे झाड आहे, पण हे झाड कसं आहे. उरफाट झाड आहे. ऊर्ध्व मूलम अधम शाखा. या झाडाची व्याख्या काय सांगितली. हे तुम्हाला दिसणारे झाड आहेत ना, याचं मूळ खाली आहे, शेंडावरती आहे, फांद्यावरती आहे. माणसाचं झाड उलट आहे, याचं मूळ वरती आहे आणि फांद्या खाली आहे. उरफाट झाड आहे. मग या झाडामध्ये बघा एक बारीक विचार सांगतो तुम्हाला. कधी तुम्ही विचार केला असेल मला माहित नाही. कांद्याचं बी टाकलं तरी कांद्याचं झाड येतं. कांद्याचं रोप टाकलं आणि ते रोप लावलं तरी कांदा येतो. बटाट्याची फोड लावली तरी बटाटा येतो. माणसाची फोड लावते त्याला. माणसाची फोड लावली, माणसाचे तुकडे केले, 4 तुकडे केले, 4 ठिकाणी ठेवले म्हणून 4 माणसं झाले का त्याचे. बघा बरं का, आता अभ्यास खूप बारीक करा. आजकाल आम्हाला हे माहित नाही की माणसांमध्ये सुद्धा या झाडाच्या व्यवस्थेची व्यवस्था दडलेली आहे. फक्त आपण त्याचा वापर करताना काही ठिकाणी यशस्वी झालो, काही ठिकाणी झालो नाही. माणसाचं हृदय जर खराब झालं, त्याचं जर हृदय बिघडलं आणि त्या हृदयाला जर आपल्याला जिवंत त्या माणसाला ठेवायचं असेल तर आम्ही शोध लावले डॉक्टर लोकांनी की एखाद्या मरणासन्न माणसाचं हृदय काढून जर त्याला बसवलं तर तो माणूस 25-30 वर्ष जगतो. प्रत्येकाला भगवंताने 2 किडन्या दिलेल्या आहेत. खर तर माणसाच्या आयुष्यात सरळ मार्गाने जगणाऱ्या माणसाला 1 किडनी भरपूर झाली, पण देवाने 2 दिल्यात. मग जर एखाद्या माणसाच्या दोन्ही किडन्या काही आजाराने किंवा जन्माने किंवा काही कारणाने जर अकार्यक्षम झाल्या, बंद पडल्या, तर तो माणूस आयुष्यात धोक्यात येतो. आणि त्याला जर जगवायचं असेल तर आपल्याला त्याला 2 प्रकारे किडनी द्यायची असते. एक तर जिवंत माणसाच्या, धडधाकट माणसाची किडनी काढून द्यायची, नाही तर एखाद्या मरणासन्न माणूस ज्याचा मेंदू नष्ट झाला, आता ज्याचा ब्रेन डेड झाला, तो माणूस जिवंत असतो पण कधी तो जिवंत असून मेल्यासारखा असतो. त्याच्या जीवनात त्याची प्रगती होत नसते. ना तो परत उठून बसतो, ना तो परत खातो पितो, ना तो परत बोलतो, ना तो परत विचार करतो. त्याचं फक्त शरीर चालू असतं आणि तेही यंत्रणेवर चालू असतं. त्याच्याकडनं 0% शक्यता पुन्हा पुनर्स्थापनाची असते. मग आमच्या वैद्यकशास्त्रामध्ये याचा कायदा केला की अशा मरणासन्न माणसाच्या व्यवस्थेमध्ये जर त्याच्या नातेवाईकाची परवानगी असेल तर त्याचे जे बाकीचे अवयव आहेत त्या अवयवांचं दान करता येतं. तो जिवंत आहे तोपर्यंत.
आणि मग त्याची किडनी काढून जर एखाद्या किडनी फेल झालेल्या माणसाला बसवली तर 25-30 वर्ष तो जिवंत राहतो. ही किमया साध्य झाली. पण या किमयाचं मूळ काय लक्षात घ्या. मूळ ती किडनी जिवंत असावी लागते. माणूस मेला 4 दिवसांनी किडनी काढली 5व्या दिवशी बसवली ती जगणार नाही. माणूस गेल्यानंतर 24 तासाच्या आत जर डोळे काढून दिले तर दुसऱ्याला दृष्टी येऊ शकते. ते जर 4 दिवसांनी डोळे काढायला गेले तुम्ही म्हणे नाही आता माझं म्हातारं गेलं 4 दिवस झाले तुमच्याकडे नंबर होते मग आम्ही वाट पाहून ठेवलं म्हातारं तसं घेता का त्याचा डोळा काढून देता का कोणला. मग माणूस मेल्यानंतर जिवंत कसा राहतो डोळा बरोबर का. थोडा बारीक अभ्यास सांगतो ना तुम्हाला. इतका बारीक अभ्यास सांगतो ना की तुमच्या आयुष्यात तुम्हाला पहिल्यांदा कधी ऐकायला मिळालं असेल की माणसाचं जीवन किती चमत्कारिक आहे. माणूस मेलाय डॉक्टरनी जाहीर केलंय मग हा मेलेल्या माणसाचा डोळा जिवंत कसा. आणि पण जिवंत नसेल तर मग त्या डोळा काढून दुसऱ्या माणसाला बसवलं तर दिसायला कसं लागलं. हे शरीर हे एक विस्मयकारक शरीर आहे. याच्यातला जीव हा एक चमत्कार आहे. या देहामध्ये जी प्राणशक्ती आहे आता बघा बरं का तुम्ही ऐकताना फार बारीक अभ्यास करून ऐका. कान देऊन ऐका. कान चाव करून ऐका. या देहामध्ये जी प्राणशक्ती आहे ही प्राणशक्ती एकाच ऑफिसमध्ये एकाच खोलीत एका डबीत कोंडलेली नाही. जसं तुमच्या गावाला लाईट आली म्हणून एका डिपीतून साऱ्या गावाला लाईट पुरवली जात नाही जाऊ शकत नाही. मग 60 हॉर्सपॉवरची 60 पॉवरची 65 पॉवरची 100 पॉवरची 35 पॉवरच्या टिप्या गावामध्ये बसवल्या आणि मग 60च्या डीपीवरती 100चा लोड टाकला आणि रस्ता रोकायला बसले. म्हणले अहो आमची डीपी जळाली द्या लवकर. मग अधिकारी आला म्हणला अहो तुमची डीपी का जळाली माहिती का. आम्हाला काय घेणं नाही आमचा हक्क आहे. आपण तुमची डीपी होती 60ची आणि तुम्ही मोटरी बसवल्या 100च्या मग त्याच्यावर आला लोड. मग तसंच या देहामध्ये सुद्धा एकूण 10 प्राणशक्तीची व्यवस्था आहे. आता हे पण तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल 10 प्राण राहतात. या शरीराला 10 प्राण आहेत. किती प्राण आहेत 10 प्राण. आणि या 10 प्राणापैकी एक प्राण हा माणूस मेल्यानंतर सुद्धा 10 दिवस असतो. बरोबर का. आता शास्त्र विज्ञान आणि व्यवहार यांचा संबंध हवा. आता जर कोणी इथं भाषणाला उभं राहिलं आणि म्हणले बलमे पाटलाच्या जीवन प्रवासातला आजचा हा शेवटचा दिवस आणि त्याला आम्ही शेवटचा निरोप द्यायला आलो. हे का शाळेत जाणारा पोरगं म्हणून अहो येडे काय तुम्ही 10 दिवसापूर्वीच आम्ही त्यांना वाटायला लावलो. दावा कशाला घातला. दावा कशाला घातला नाही म्हणले त्यांना शेवटचा निरोप द्यायचा. शेवटचा निरोप म्हणजे 10 दिवसापूर्वी काय केलं. 10 दिवसापूर्वी देह दहन केला. आज काय करायचं. आज त्यांना परलोकाला पाठ लावायचं. पुढे ते काय इथेच म्हणले. आता याचं विज्ञानच माहित नाही तुम्ही आम्ही काय करणार आहे. याचं विज्ञान काय माहिती का. या शरीरामध्ये एकूण 10 प्राण राहतात. जेव्हा माणसाची प्राणज्योत मावळते जेव्हा माणसाची प्राणज्योत मावळते तेव्हा त्यातले 5 प्राण निघून जातात. अरे याचा अर्थ काय. याचा अर्थ 5 प्राण त्याचे असतात. कुठे असतात. इथेच असतात. मग हे 5 प्राण कधी जातात. ज्या दिवशी आपण त्या विधी कार्यामध्ये सावडण्याचा विधी करतो त्या दिवशी याचे 2 प्राण निघून जातात. म्हणजे 7 गेले. 7व्या दिवशी
उरलेल्या 3 पैकी 2 प्राण निघून जातात आणि 10व्या दिवशी याचा शेवटी उरलेला 1 प्राण निघून जातो. मला असं कसं काय बोलता तुम्ही? असं कसं काय शक्य आहे? आता हे काय मी काय माझ्या मनातून रात्रीतून सपन पडलं म्हणून तुम्हाला सांगायला आलो का? या देहामध्ये 10 प्राण राहतात. हे नावासकट पुस्तकात लिहिले. प्राण, व्यान, उदान, अपान, समान हे पंचप्राण महाप्राण म्हणून सांगितलेले आहे. नाग, कुर्म, कुंकल, धनंजय आणि देवदत्त हे पंच उपप्राण म्हणून सांगितलेले आहे. तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसा हा उपप्राण राहतो. हा उपप्राण या देहातील काही व्यवस्था चालू ठेवतो. बरोबर का? फार बारीक अभ्यास आहे धर्मशास्त्राचा. धर्मशास्त्र इतकं बारीक आहे की तुम्हाला माहित नाही अजून की जर समजा माणूस जाळला काय आणि पुरला काय आणि गाडला काय, त्याचं हाड कधीच नष्ट होत नाही. म्हणून तर एवढा 7-8 मन सरपण घालून सुद्धा दुसऱ्या दिवशी हाड गोळा करायला जातो का नाही आपण? आता 8 मन सरपण जाळून सुद्धा जर ते हाड राहत असेल याचा अर्थ हाडात किती ताकद आहे. लाख वर्षापूर्वी गाडली गेलेली संस्कृती आज उकरली तर आज तिथं हाडं सापडतात. लाख वर्षात काय होईल? लाख वर्षात खकाने होईल ना, पण तरी हाडं मात्र राहतात. लाख वर्षापूर्वीचं हाड असेल आणि तुमचं एखादं हाड कामात करून गेलं असेल आणि ते हाड जर टाकलं तर काढायचं काम हाड करतं. हे तुम्हाला माहित नाही, कदाचित अजूनही तुम्हाला माहित नाही. या ऋषी मुनींनी आमच्या जीवनामध्ये एवढ्या विस्मयकारक घटना करून ठेवल्या. आता सध्या आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे. जगातली एक आश्चर्यकारक घटना आहे. गणपती स्थापन करतो, गणपतीची पूजा करतो, गणपती 10 दिवस नाचतो गणपती पुढे आरती करतो, प्रसाद खातो, 10व्या दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पाला वाटा लावतो, परत पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो. हे जे चाललंय ना, या गणपतीचं किती मोठं उदाहरण आपल्या देहामध्ये पाहायजोग आहे बघा. हा गणपती शंकराचा पुत्र. शंकराची कुटी कैलासावर आणि शंकर हा कैलासाचा पती. जरी तो पार्वतीचा पती असला तो पार्वतीचा पती हा घरात, पण त्याचं नाव काय? कैलासपती. जसा एखादा राष्ट्रपती असतो तो कोणाच तरी पती असतोच ना, तिची बायको असते कुठे, त्या बायकोचा पती. आता बाया झाल्यात त्याच्यामुळे आता राष्ट्रपतीला दुसरा शब्द वापरता जाईना म्हणून बायाला काय शब्द वापरायचा? राष्ट्रपती हा पुरुषवाचक शब्द आहे. जर बाई राष्ट्रपती झाली तिला काय म्हणायचं अजून कोणाला कळलं नाही, म्हणून तो अजून तसाच शब्द ठेवलाय. बघा याच्यात कोणी जर शोधून काढला शब्द तर आपण लावू तिथं काय. महिला राष्ट्रपती. आता पती हा शब्द पुरुषवाचक का स्त्रीवाचक? पुरुषवाचक आहे. आणि बाईला पण राष्ट्रपती केल्यानंतर तिला पती शब्द वापरून काय साध्य होणार आहे आम्हाला अजून कळलं नाही, पण पर्यायी शब्द सापडला नाही. तसा हा कैलासपती. आणि एकदा या व्यवस्थेमध्ये या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा हा सगळा भूलोकातील त्रिलोकातील हा प्रपंच आहे. आणि त्यातला हा महेश्वर हा काय संन्यासी नव्हता. यांनी संसार केला, याला 2 मुलं झाले, गणेश आणि कार्तिकेय झाले. याच्याबद्दल मी जास्त वेळ वाया घालीत नाही, मुख्य मुद्द्यावर बोलतो. आणि मग यांनी एक दिवस त्या कुटीमध्ये आज्ञा दिली, इथं कोणाला आज येऊन नको ती बरं का. आणि गेले. जसं आपल्याला सांगितलं बघ इथं कोणाला येऊन नका देऊ. एखाद्या मग पोराला उभं केलं, पोरग म्हणे आत नाही जायचं. आता तो मालक जरी आला त्याला काय घेणं, ते म्हणतो काय सांगितलं होतं मला तुम्ही आत यायचं नाही. मग त्याच्यात काय होईल? वाद होईल. वाद झाला म्हणजे काय होईल? भांडणं होतील. भांडणं झाले म्हणजे या पोरला काय घेणं. यांनी दगड उचलला मालकाला डोक्यात घातला. म्हणजे तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं इथं कोणाला जाऊन द्यायचं नाही. मला काय माहिती तुम्ही असं म्हणले का मालकाला जाऊन द्या. तसं त्या कुटीत कोणाला जेवून देऊ का ते म्हणले. आणि मग या देवाने ही आज्ञा दिली
आणि गणपती रक्षणासाठी उभा राहिला आणि तिकडून दूत आले, गण आले. त्यांनी सांगितलं आज जायचं नाही. ते म्हणले का नाही जायचं, आम्ही रोज जातो. जायचं नाही म्हणले. आणि मग तिथं त्यांचं वाद झाला, वादाचं रूपांतर युद्धात झालं आणि युद्धामध्ये गणपतीचं मुंडकं छाटलं. तुम्ही सांगा, कोणाचं मुंडकं छाटल्यानंतर आजपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यवहारात असं कधी घडलेलं पाहिलं का की ते मुंडकं जोडलं आणि तो माणूस परत जिवंत झाला? हा, तुम्हाला एक मात्र सांगतो की कोणाचा हात तुटला आणि तुम्ही जर 4 तासाच्या आत आमच्याकडे घेऊन आले ना, 4 तासात जर तो हात परत जोडला तरी पुन्हा हालायला लागतो. बघा किती मोठी विस्मयकारक परिस्थिती आहे. तुमचा पाय तुटला, इथून कट झाला, पाय कापला गेला आणि पाय बाजूला झाला. तुम्ही फक्त त्याला थंड ठेवा, गरम पदार्थ न वापरता थंड ठेवा. तुमच्याकडे जे थंड असेल, बर्फ असेल तर बर्फात ठेवा. तुमच्याकडे जर एखादं काहीच नसेल तर थंड पाणी घ्या, पाण्याच्या पट्टी गुंडाळून त्याला ठेवा आणि ताबडतोब डॉक्टर की शास्त्रातल्या जाणत्याकडे जा. डॉक्टर की शास्त्र एवढं सोपं राहिलं नाही, त्याच्यात जाणते राहिले नाहीत. पण त्यातली त्यात ज्याच्याकडे याच्या सगळ्या गोष्टीची जाणण्याची आणि वेळेचं भान ठेवून काम करण्याची प्रक्रिया घडू शकते, अशा ठिकाणी जर पोहोचलात तर तुमचा काढलेला पाय सुद्धा पुन्हा जोडून तुम्हाला त्या पायावर उभा राहता येतं. हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवलं. पण हे आमचं विज्ञान ताजं आहे असं आम्हाला वाटतं ना, याच्यावरच आपण आज प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. मग या शंकराचा हा पुत्र, त्याच्या धडापासून त्याचं शिर बाजूला केलं गेलं. मग आता कोणी कुठेही कोणालाही प्रश्न निर्माण झाला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुठं असतं? त्याच्या तज्ञाकडे असतं. म्हणजे देव जरी आजारी पडले तर कोणाकडे जायचे? डॉक्टरकडे जावं लागायचं. देवांचे डॉक्टर होते धन्वंतरी. धन्वंतरी देवता या देवांच्या आजारावर काम करायचा. देव आजारी पडले नाही असं कधी झालं नाही. आजार पण प्रत्येकाला आहे. शरीर आहे. या शरीराला ओली माती 17 गती आपण म्हणतो ना. आपल्याकडे आमच्या मराठी बाया, मराठी माणसं ज्या म्हणी म्हणतात ना, या म्हणीमध्ये फार मोठं विज्ञान दडलेलं असतं. ओली माती 17 गती, बरोबर. देह रोगाचे भांडार कोण म्हणतं? तुकाराम महाराज सांगतात. ते भांडारच रोगाचं आहे म्हणल्यावर रोगराई होणारच. याला रोगराई होऊ नये म्हणून आपल्याकडे काही व्यवस्था आहे का? ही व्यवस्था धर्मामध्ये दिलेली आहे. हेच तर आपल्याला समजून घ्यायचं की धर्म माणसाला रोगराईपासून दूर ठेवतो. हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आम्ही उलट धर्माच्या नावाने रोगराई घरात आणतो. दशमीला दुकानात गर्दी आहे म्हणलं, काय बा उद्या एखादच नाही का म्हणले. हा बाजार भरला म्हणलं. साबुदाणा घेतला, शेंगदाणे घेतले, नायलॉन साबुदाणा घेतला, काही दिवसांनी टेरी पडतो साबुदाणा दिला. माल भरला म्हणजे थोडं उचला ना बाईला. बाई म्हणले आठवड्याचा बाजार हलका असतो पण एकादशीचा बाजार एवढा बाजार भरला. एकादशीला देवळात गर्दी म्हणले, का लय गर्दी? एकादश नाही का म्हणले. जसं काय काल रजे होते पांडुरंग आणि उद्या सस्पेंड व्हायचे, त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं संधी आहे. लोक एकादशीला दवाखान्यात देवळात गर्दी. द्वादशीला पहाटच डॉक्टर साहेब झोपले का? जाम झालं म्हणले. खालून हवा सरांना वरून सरांना म्हणले, का कालची एकादश जातली ना म्हणले. एकादश काय जातायसाठी असते का? काहून जातली? आम्हाला कळलीच नाही एकादश म्हणजे काय. आम्ही खात राहिलो. हे मला आमच्याकडे प्रसादाला या, इथं खिचडी खाली, तिथं गेला तिकडे. गणपतीत नाही काय सारे मंडळ सारे जेवणच लय रट्टा लावलाय सगळ्या लोकांनी. काय लोकांना कळालं? लोक उपाशी राहण्यापेक्षा जेवणाकडे जादा धरतात. एखाद्या लग्नात जेवण असतं ना, ते लग्नाला सकाळी वर आल्यापासून त्याला खाऊ चारायचे. तसं काय एखादा बैल चरायला आले आपलं तरच बसतं म्हणले, नाही आल्या काय म्हणले वेलकम ड्रिंक द्यायची. मग त्याच्यावर त्याला खायला ते आणले म्हणले, इकून चुकून त्याला काड्या लावून खात बसले. मग असं करता ते खात त्याचा साखरपुडा झाला. म्हणले बसा जेवायला. म्हणले आताच तर खाल्लंय. नाही म्हणले बसा जेवायला. आता एवढी 300 रुपये ताट ठेवले म्हणले. लोकांना हेच कळत नाही की याच्यात नेमकं काय विज्ञान आहे आणि याच्यातून काय साध्य होणार आहे हेच कळत नाही लोकांना. एकादशी उपास धरायसाठी, पण आम्ही काय केलं, म्हणच तयार केली एकादशी आणि दुप्पट खाशी. बस आमच्या डोक्यात एकच ज्याने ते खायचं कधीतरी खायला भेटल्यावर. मग ज्याचं खाली जेवण झालं ते म्हणतो, आजी थोडी खिचडी ठेव बरं का मला, ती पोरं खातं खिचडी. आता खरं तर साबुदाणा तयार करण्याचा कारखाना तुम्ही जर कधी पाहिला तर तुम्ही आयुष्यात साबुदाण्याला हात लावायचे नाही. जर तुम्ही साबुदाणा कसा तयार केला जातो, आपल्याकडे पहिले आंबाडी तयार करायची. म्हणजे आंबाडी तयार करायची काय करायचो आपण, चकडा न्यायचो
आणि ते कुठं टाकायचं नदीला सड्या ठेवायचे. सड्याशिवाय आंबाडी तयार करू शकत नाही. तसं हे साबुदाणा काय असं झाडाला लटकत नाही, असे साबुदाण्याची वर दाणे नाही लागत. साबुदाणा हा एका कंदापासून तयार केलेला पदार्थ आहे. तो मानव निर्मित पदार्थ आहे, निसर्ग निर्मित नाही. आणि त्या साबुदाण्याचे कंद अशा समुद्र किनारी तयार होतात, तिथं जन्माला येतात आणि त्या कुठल्या तरी खाडीच्या कोपऱ्यामध्ये ते सडायला टाकून देतात. ते सडल्यानंतर तशी दारू कशी तयार करतात, आताची दारू रासायनिक असेल, पण पहिली निसर्गाची दारू कशी असायची, हे जे सडणारे फुलं आहेत, आपण जेवढे काही आज निर्माल्य करतो, हे जे काही निर्माल्य निघत आपण काय करतो, नदीला टाकून देतो, त्या नद्या खराब करून ठेवल्या, हे गणपती बुडून त्या विहिरी खराब करून ठेवल्या. आपल्याला अजून माहित नाही हे विसर्जन करताना आम्हाला सर्जन शब्दाचा अर्थच कळला नाही. आणि मग ते कंद सडे की सडलेल्या कंदातून रस काढला जातो, त्या रसाचे दाणे तयार केले जातात, त्या रसाच्या दाण्यापासून साबुदाणा तयार होतो. आपण जर पाहिलं तर आपण नको बा, आपल्याला ती भगर एक वेळ चालून बा, आपल्या वावरात भगर आमच्या डोळ्यात देखत तयार झालेली आहे, शेंगदाणे आमच्या डोळ्यात देखत तयार झालेली आहे, राजगिरा आमच्या डोळ्यात देखत तयार झालेला आहे. पण ही साबुदाणाची प्रक्रिया अजून कोणाला कळली नाही. कोणत्याच वेदात साबुदाणा खायला कुठंच पुस्तक दिलेलं नाही, पण आम्ही मात्र रट्टा लावला त्यात. आता याच्यावरती थोडं चिंतन आहे का, मग एकादशीला झाली गवळात गर्दी, दशमीला झाली दवाखान्यात गर्दी, द्वादशीला झाली दवाखान्यात गर्दी, जागाच पुराणा म्हणले, एकाला गॅस्ट्रो झाला म्हणले, काय झालं, कालची खिचडीच असली म्हणले, एकाची हवा सरांना म्हणले इनिमा देऊन काढावं लागलं, साफ करावं लागलं मैदान त्याचं सगळं. मग जर तुम्हाला जातायसाठी एकादशी दिल्या असत्या तर मग देवाला काय तुम्हाला काय शिक्षा द्यायची होती का? आमचा भ्रम झाला, आमचं अज्ञान कामाला आलं, आम्हाला विज्ञान कळालं नाही. एकादश म्हणजे एकादशी, एकादश इंद्रिय आहेत आपल्याकडे. किती इंद्रिय आहेत? एकादश इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन नावाचं उभयात्मक इंद्रिय, दोन्ही इंद्रियांना जोडणारा सांधा. आणि मग या एकादश इंद्रियाच्या माध्यमातून हा देहाचा व्यापार चालतो. या एकादश इंद्रियांना एक दिवस स्वार्थापासून दूर ठेवायचं. स्वार्थापासून दूर ठेवण्याचा उपाय काय? परमार्थ. परमार्थ आणि स्वार्थ हे विरुद्ध टोक आहेत. आम्ही खिचडी केली, यांची खिचडी केली, स्वार्थालाच परमार्थ म्हणायला लागलो, स्वार्थालाच परमार्थ म्हणलो. देवाकडे गेला, देवा आपल्या गुडघ्याचं बघ, देवाचाच गुडघ्या दुखला तर देव काय करेल? दवाखान्यात जाईल. हा गुडघा घेऊन देवाकडे गेला, गावाला काय देवाचा गुडघ्याचा काही संबंध आहे का? नाही. पण हा म्हणतो मला एकाने सांगितलं 4 खेट्या घाल तुझं काम होईल. आता 4 खेट्या घालून याचं काम कसं आहे? आता जे कामं होतात त्याचं उत्तर देतो बरं का तुम्हाला. त्याच्यात बघा, समजा एखाद्या माणसाला नागिन झाली, बारीक नागिन झाली. आता नागिन झाली याला थोडं कळत असतं, पण कोण तरी एकदा ऐकून घ्यायचं असतं याला की नागिन झाली. मग हा डॉक्टरकडे जातो, दवाखान्यात जातो. डॉक्टरकडे गेलं का डॉक्टर बी कधी चतुरपणा दाखवत नाही. डॉक्टर गेला की म्हणतो तुला नागिन झाली, तू औषध उपचार कर. हा डॉक्टरला काहीच बोलत नाही. हा द्या का लिहून, द्या लिहून औषध, डॉक्टर साहेब द्या लिहून. हा बाहेर येतो, म्हणतो याच्या काय नादी लागायची, नागिन याची त्यांनी व्हायला रेवून याला नागिन म्हणतात. पुढं नागिन झाली म्हणलं हा लगेच जातो मत टाकायला. कोणता वार आहे म्हणल्या? आज बुधवारी म्हणले. अरे आज नाही, शनिवारी सकाळी पारूस जावं लागेल मत टाकायला. बघा बरं का बारीक आहे का. आता तो शनिवारी सकाळी जातो मत टाकायला. तो मांत्रिक पण असा हुशार असतो, चतुर असतो. तो म्हणतो भाऊ तुला 3 शनिवार मंत्र टाकावं लागतील. 3 शनिवार काय रोज येतात का? आज झाला शनिवार, उद्या झाला. 3 शनिवार म्हणजे 3 आठवडे मंत्र टाकावं लागतील. मग 3 आठवडे मंत्र टाकायला गेला. माझा 3 आठवड्यानंतर तुम्हाला सांगतो नागिनीचा कुठलाच भाग शिल्लक राहत नाही. एक तर नागिनीने वाटोळ केलेलं असतं किंवा नागिनीचं वाटोळ झालेलं असतं. 3 आठवड्यानंतर ती नागिन दिसायला दिसत नाही. पण विज्ञानामध्ये एक तरतूद आहे, नागिन झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर सक्षम उपाय केला तर नागिनीचा उपद्रव होत नाही. आता हे वाक्य पण आहे काय? आता त्याचा सक्षम उपाय काय आहे? नागिनीची गोळी 800 पॉवरची असते, जनावरांच्या गोळी सारखी एवढी 800 पॉवरची गोळी असते. अशा 5 गोळ्या दिवसातून 3 टाइम खायच्या. किती गोळ्या झाल्या? 15 गोळ्या झाल्या. आता याला दिल्या तर आमचं डॉक्टरला येडबीड नाही लागलं. 15 गोळ्या खायच्या याची तुम्ही रात्री प्याला ना उतरली नाही का याची, 15 गोळ्या खायच्या. आता हे तुम्ही जर ऐकून घेतलं बघा, कोरोनाच्या काळामध्ये त्या गोळ्या होत्या, किती गोळ्या खायच्या? सकाळी 9, दुपारी 9, 9 गोळ्या खायच्या. आता कोरोनात लोक डचाकायचे, नागिनी लोक डचकत नाहीत. कोरोना डचकायचे म्हणून खापा खायचे. आता तुम्ही
आता हे आमचा बलमे होता आरोग्य खात्यातला ड्रायव्हर, त्याच्यामुळे थोडंफार का व्हायना तुमच्यातल्या काही लोकांचा याच्या विषयाची संपर्क असेल. कोरोनातल्या गोळ्या त्या कोणत्या असतील त्या तुम्हाला नाव गाव पिकायला जाहिरात करत बसू कायची. पण तुम्हाला सांगितलं 9 गोळ्या खायला सांगितलं, खाल्ल्या वय नाही म्हणून कोरोना आलं डेंजर असतो. माणसं मरणाची भीती, माणसाला दुसरी कशाची भीती नाही. जर त्या नागिनीला 3 दिवस तुम्ही पाळली, 3 दिवस तुम्ही पाळली, तर ज्या भागाला वरून फोड आलेले आहे त्या भागाच्या आंतर त्वचेला, म्हणजे समजा गालाला बाहेरून फोड आले तर गालाच्या आतल्या त्वचेला फोड येतात आणि 3 वर्ष त्याच्या वेदना थांबत नाहीत. ज्याला ज्याला हे कळलं असेल त्यांनी त्याच्या डोक्याने चलावा. आणि मग तो 3 आठवडे खेट्या घालतो आणि नंतर म्हणतो, बघा डॉक्टर साहेब तुम्ही मला म्हणले होते गोळ्या खा, बघा मी काय केलं नाही, बघा झालं का नाही ओके. पण याचं काय ओके झालं, कातडं खड्डे पडून ओके झालं. पण याच्या शरीरामध्ये त्या नागिनीने केलेला उपद्रव मात्र याच्या जन्मात याला नीट करता आला नाही. मग त्या मंत्र नीट झालं का नाही. असे खूप आजार आहेत की ते काळ नीट होतात, पण त्या काळाचा महिमा जोडून ठेवण्यासाठी जो संयम असतो तो या मंत्रामध्ये दिलेला असतो. म्हणजे त्या 5 खेट्या घातल्या म्हणजे त्वचारोग नष्ट होतो. आता अनेक त्वचारोग असे आहेत की जे 5 आठवडे टिकतात. मग 5 खेट्यांनी नीट झाले म्हणजे ते 5 आठवडे नीट होणारच आहेत, पुस्तकात लिहिलंय. पण 5 खेट्यांनी नीट झाले असा आपला अंधविश्वास असतो. मग याच्यावर चिंतन सांगताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. हे गणपतीला त्याचं स्थिर उडवलं, मग डॉक्टरांना बोलवलं. मग डॉक्टर आले, डॉक्टरने सांगितलं, भगवंता शंकरा आता तुला एकच सांगतो की ताबडतोब सूर्यास्ताच्या आत म्हणजे काही तासाच्या आत जर तू एखाद्या जिवंत प्राण्याला माझ्या समोर उभं केलं तर मी याला पुन्हा या भूतलावर जीवन देऊ शकतो. आता हे विज्ञानाची किंमत काय आज नाहीये, हे पूर्वीपासून ऋषी मुनींनी केलेलं प्राण्याचं हे फार मोठं हे तत्व आहे. आणि मग त्याने आपले पिये, जसे देवाला जसे एखाद्या मंत्र्याला पिये असतात तसे देवाला पिये होते, त्याचे गण होते, त्यांनी सोडले आणि सांगितलं की घेऊन या. आणि मग तिथं एका दिशेला गेलेल्या एका त्याच्या माणसाला एक हत्तीचं पिल्लू दिसलं. बरोबर का. गणपतीची जी आख्यायिका आहे याच्यातलं विज्ञान समजून घ्या. मग त्या हत्तीच्या पिल्लाला ती घेऊन आले आणि मग त्या डॉक्टरनी सांगितलं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, आपण या बाळाला तुमच्या पुन्हा जिवंत करू. आणि मग त्या हत्तीच्या पिल्लाचं सर काढलं गेलं, डोकं काढलं गेलं आणि ते डोकं गणपतीच्या डोक्याला जोडलं गेलं, त्याला प्लॅस्टिक सर्जरी केली गेली आणि त्या गणपतीला पुन्हा रूप आलं. आता हे जर लाख वर्षापूर्वी शक्य होतं, याचा अर्थ त्या काळातले लोक किती विज्ञाननिष्ठ होते याचं तत्व लक्षात घ्या. मग काय सांगितलं तुम्हाला की या देहामध्ये 10 प्राण राहतात, त्यातले जे पंचप्राण आहेत ते ज्या दिवशी आपल्याला मृत्यू घोषित केला जातो त्या दिवशी निघून जातात. बघा, मृत्यू हा निवडणुकीच्या निकालासारखा असतो. बरोबर. आता याच्यावरती थोडा बारीक आता, कारण निवडणूक म्हणलं का आपल्या डोक्यात जरा आजकाल वारं सगळीकडे तेच चालतं ना. एखाद्याला निवडून आला म्हणून जाहीर केलं, घोषित केलं, त्या अधिकाऱ्याने घोषित केलं याला 2 मतांनी निवडून आला. मग त्यांनी काय केलं, अपील केलं. अपील केल्यानंतर परत मोजणी केली. परत मोजणीनंतर निकाल लागला की जो 2 मतांनी पडला होता तो 1 मतांनी निवडून आला आणि जो 2 मतांनी निवडून आला होता तो 1 मतांनी पराभूत झाला. मग अंतिम निकाल काय झाला, जो पडला होता ते निवडून आला. तसं या प्राणशक्तीबद्दलचं चिंतन धर्मात मांडलेलं आहे. माणूस मरत नाही, नाही न छिन्नती शस्त्राणी न धरती पावका न चेन क्लेदेती आपण शोषती मारुता. याच्यातला जीव तुम्ही पाहू शकत नाही, तो जीव गेला हे सिद्ध करू शकत नाही. आता फार बारीक आहे का बरं का, तुम्हाला हे प्रवचन कदाचित जीवनात कलाटणी देणारं ठरू शकतं. एखाद्या माणसाची हालचाल बंद झाली, श्वास बंद झाला, हृदयाची गती थांबली, म्हणून तुम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हटले की तुम्ही याला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर त्या डॉक्टरनी तुमचा ECG काढला. त्या ECG मध्ये सरळ रेष आली, सरळ रेष. त्या सरळ रेषेला डॉक्टरने सांगितलं की ही रेष सरळ आली
याचा अर्थ हा माणूस गतप्राण झाला. अर्थ याचा अर्थ. खात्री आहे का डॉक्टर साहेब तुम्हाला? नाही. मग तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, 2 दिवस ठेवा त्याला तिथं, तिसऱ्या दिवशी मग ते डॉक्टर लोक पाहतील, मग सांगतील तुम्हाला. का बरं असं घडतं? आणि मग डॉक्टरकडे 7-8 15 दिवसानंतर घ्यायचं. डॉक्टर साहेब मला मृत्यूचा दाखला देता का? बघा का, आता हे वाक्य तुम्हाला समजलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला परमार्थ, अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार समजेल. नाही तर काही नाही, चाललाय का त्या गुट. महाराज येतो, 2 वाक्य सांगतो, आम्ही ऐकतो, आम्ही आमच्या घरी आमच्या नादात, महाराज महाराजांच्या नादात, कोणाचंच कोणाला मेळ बसाना, कोणाचीच प्रगती व्हायना, महाराजाचीच कधी कधी आयुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती झालेली नाही. तुमची काय प्रगती होणार आहे त्याच्यामध्ये? महाराज 2 रुपयासाठी करतो, तुम्ही 2 रुपये देऊन ऐकता, म्हणजे तुमचा काय झाला? व्यावहारिक दृष्टिकोन झाला. मग व्यावहारिक दृष्टिकोनाचा अध्यात्माशी संबंध लावता येत नाही. जिथं परमार्थ असतो तिथं स्वार्थ टिकत नाही, आणि जिथं स्वार्थ असतो तिथं परमार्थ घडत नाही. मग त्या मृत्यूच्या दाखल्यावर असं लिहिलं असतं की ही डिक्लेअर्ड ॲज एक्सपायर. याला मृत घोषित केले. तुम्ही पेपरला बातम्या वाचत असताना याला डॉक्टरकडे नेला, डॉक्टरनी याला मृत घोषित केले. घोषित केले बरं का. आता घोषित केले म्हणजे मेला असा अर्थ होत नाही. असले का तो मेला, हे आपण व्यवहारात म्हणतो, तो मेला, तो मेला, तो मेला, तो गेला, तो गेला, तो गेला. व्यवहारात गेला, पण कागदावरती मात्र लिहिलं याला मृत घोषित केले. असं का लिहिलं याचं उत्तर सांगतो. आणि हे प्रवचन कसं आहे, शेवटी हा अर्ध्या तासाचा खेळ आहे. त्यामुळे एवढ्या खेळात जे काही सांगितलं गेलं हे काही सगळा पिक्चर दाखवता येत नाही, पण ट्रेलर दाखवतो तुम्हाला. थोडंसं ट्रेलर पाहिलं म्हणजे पुढे आपण एखाद्याची पिक्चर पाहू. तर या 10 प्राणापैकी पंचप्राण हे ज्या क्षणी आत्मा गेला असं आपण म्हणतो, प्राणज्योत मावळले असं म्हणतो, त्या क्षणी तो जातात. याचा नाग आणि कुर्म नावाचा प्राण दुसऱ्या दिवशी जातो. देवदत्त आणि धनंजय यापैकी धनंजय नावाचा प्राण 10व्या दिवशी इथे उपस्थित असतो. दशक्रिया विधीच्या दिवशी त्या माणसाच्या आत्म्याची उपस्थिती 10व्याला असते, असं धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे, असं पुराणशास्त्रामध्ये दिलेलं आहे, असं वेदांमध्ये लिहिलेलं आहे. 10 दिवसापर्यंत त्याचा आत्मा त्या गावात राहतो. म्हणून तर आपण ज्यांनी पाणी पाजलं त्याला वेस ओलांडायची आपल्याकडे परवानगी नसते. आता इथे मरतो एकीकडं, जगतो एकीकडं, अंत्यविधी एकीकडे असतो, 10वा एकीकडे असतो. हा भाग आता व्यवहारात झालेल्या व्यवस्थेचा बदल असेल, पण पूर्वीच्या ग्रामव्यवस्थेमध्ये ही गावाची जी व्यवस्था होती याच्या रचनेमध्ये एक ताकद होती. मग हा धनंजय नावाचा प्राण 10व्या दिवशी त्याच्या सूक्ष्म देहासह पुन्हा तो देह धारण करतो आणि परलोकाच्या प्रवासाला जातो असं शास्त्र सांगतं. आता या विज्ञानाचा आमच्या अध्यात्माशी जो संबंध आहे तो तुम्हाला थोडा सांगतो, कारण आपण जो विषय निवडला तो विषय हृदयरोगाच्या झटक्यापासून जगायचं कसं, वाचायचं कसं, मृत्यूपासून दूर जायचं कसं. माणूस मरतोच असं नाही, मरू शकतो. अशा परिस्थितीत त्याला वाचवणं आणि वाचण्यासाठी प्रयत्न करणं हे गैर नाही. सगळ्याच गोष्टी नशिबावर ढकलून माणसाने आपली जबाबदारी झटकायचा प्रयत्न केलेला आहे की माणसं नशिबाने मरतात, वरून दोऱ्या तुटल्या म्हणून माणसं मरतात, असा जो भ्रम माणसांमध्ये वाढवला गेला यावरती विज्ञानाचं उत्तर सांगण्याचा या श्लोकात प्रयत्न करतो. श्लोकात सांगितलंय तन महता महामूला ओजा परिरक्षता परिहार्या विशेषेन मनसो दुःख हेतवा रुद्यम यत औषधम श्रोतसम तत्प्रसासनम ततो प्रशमनी कार्या क्रिया सर्वे न जानता. आता हे एवढं स्पष्ट करायला वेळ कमी आहे म्हणून 2 मिनिटात सांगतो की शरीर हे ऊर्ध्व मूलम अधम शाखा, वरती मूळ आहे शरीराचं आणि हातापाय या शाखा माणसाच्या खाली आहे. असा उलटा देह, उलट झाड म्हणून माणसाकडे विज्ञानाने अध्यात्मशास्त्रात सांगितलेलं आहे. पण याचं जे मूळ आहे हे हृदयाच्या ठिकाणी अंतस्थ मूळ आहे. हृदय हेच संपूर्ण शरीराच्या प्राणशक्तीचं संचलन करतं आणि म्हणून हृदयाला जपा. आणि हृदय हे फक्त रक्ताभिसरण संस्थेचं स्थान नाहीये. हृदय हे मनाचं ठिकाण आहे, मनाचं कार्यालय आहे आणि मनापेक्षा ओज नावाच्या घटकाचं कार्यालय आहे. आता याच्यावर थोडंसं 2 वाक्य सांगतो, तुम्ही कदाचित हे कधी ऐकलं नसेल. आपण एखाद्या साधूचा फोटो छापतो आणि एखाद्या तपस्वी माणसाचा फोटो छापतो, एखाद्या महाराजाचा फोटो छापतो.
त्याच्या फोटोच्या पाठीमागे अशी किरण काढत बसतो, किरण काढतो. का काढतो? कारण हा माणूस तेजस्वी आहे. जो माणूस तेजस्वी असतो तो माणूस ओजस्वी असतो. आता ओज आणि तेज या गोष्टी कुठल्याही प्रयोगशाळेत तपासता येत नाही. तुमच्या मनात काय विचार चालले हे कोणत्याही डॉक्टरला कोणत्याही मशीननी तपासता येत नाही. फार ते कोणती रात्री झोपेत केलेली नार्को टेस्ट केली तरी तुमच्या मनात चाललेलं वादळ त्या टेस्टमध्ये तपासता आलं नाही. याच्यावरती बारीक अभ्यास सांगतो की तुमच्या मनात काय चाललंय हे कुणाला सापडणार नाही. आणि तुमच्या शरीरात ओज किती आहे आणि तेज किती आहे हे तुम्हाला कुठल्याही यंत्राने सापडणार नाही. आता बघा, एखादं पीक असतं, आमचे शेतकरी धंदा आहे आमच्या शेतीमध्ये, आपण जेव्हा असतो असं पिकाला तेज असतं. आता हे तेज कोणत्या BSc ॲग्री झालेल्या माणसाला त्याच्या पुस्तकात शिकवलं गेलं? काय तेजवान ज्वारी आहे. आता ही ज्वारीचा असा दाणा घेतला, माणूस म्हणतो काय तेज यायला. आता हे तेज ना काट्यावर मोजता येतं, ना पिठात सापडतं, ना त्याला कोणत्या प्रयोगशाळेत तपासता येतं. हे तेज जे असतं ना, हे जसं चेहऱ्यावरती आपण म्हणतो याचा चेहरा निस्तेज झाला. आता निस्तेज चेहरा त्याची शुगरही नॉर्मल दाखवतो, त्याचं BP नॉर्मल दाखवतो, त्याचा ECG नॉर्मल दाखवतो, पण त्याचं तेज कुठं असतं? हे तेज हे तुमच्या ओजावर अवलंबून असतं. आणि हा देह 2 ओजाने तयार झाला. बघा बरं का, हे तुम्हीच ऐकलं, पर ओज आणि अपर ओज. एकाचं प्रमाण जन्मता अर्ध अंजली दिलं, अर्ध ओंजळभर एक प्रमाण दिलं, आणि एकाचं 8 थेंब दिलं. 8 थेंब ओज आपल्या सहस्रार चक्रापासून, ज्याप्रमाणे एखाद्या महादेवाला कायमचा अभिषेक करण्यासाठी एक कळशी जोडलेली असते आणि त्या कळशीतून टिपका 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 पाणी त्या पिंडीवर पडत असतं, तशी ही पिंड आहे. देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. तशी पिंड आहे. हा देह म्हणजे काय? पिंड आहे. म्हणून तर आपण काय करतोय? पिंडदान करतोय. काय करतोय? पिंडदान करतोय. हा देह पिंड आहे, हा सपिंड आहे. याचे 2 प्रकारे श्राद्ध घातले जातात, एक सपिंड श्राद्ध, एक निर्पिंड श्राद्ध. 7 दिवसाच्या आतमध्ये जे श्राद्ध घातले जातात ते निर्पिंड असतात, त्यांचं पिंड केलं जात नाही. 7व्या महिन्याच्या आतमध्ये जे बाळ जन्माला येतं ते जिवंत राहण्याची शक्यता नगण्य असते. फार विज्ञानाने प्रगती केली म्हणून काही जगू शकतात, पण 7 महिन्याच्या आत, 6व्या महिन्यात, 5व्या महिन्यात जो गर्भ निष्क्रमण होतो तो जिवंत राहत नाही. हे सगळं शास्त्र आहे. हे 10वा हे सुद्धा शास्त्र आहे. हे सांगायचा प्रयत्न या दृष्टिकोनातून करतो. हे 8 बिंदू जे आहेत ना, 8 थेंब, हे आपल्या सहस्राधार नावाचं चक्र आहे. शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, रुद्र, आज्ञा, विशुद्धी आणि सहस्रार चक्र. या सहस्रार चक्रातून हा अर्क काढला जातो आणि तो टिपका 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 आपल्या पूर्ण रक्तात पसरवला जातो. याची संख्या किती, प्रमाण किती? 8 थेंब आहे. 8 थेंब माणसाला 100 वर्ष जगेपर्यंत पुरतं. काहींचं उरलं तर ते 125 वर्ष जगतात, पण ज्यांचं संपलं ते लवकर मरतात. हे संपतं का? हे आपण संपवतो. जसा बँकेत बॅलन्स असतो, आपण फटाफटा उडीतो. एखाद्याने वावर ऐकलं, 1 एकर वावर ऐकलं, 20 लाख रुपये 25 लाख रुपये मिळाले, पुढच्या वर्षी पाहिलं तर परत कर्जबाजारी झालेला असतो. का बरं? त्याला उडवायचा नाद असतो. तसा आपल्या देहामध्ये असणार हे अष्टबिंदू ओज उडवायचा नाद आम्हाला लागला म्हणून आम्ही लवकर मरायला लागलो. तन्महता महामूला ओजहा परिरक्षता. या ओजाचं रक्षण करा. आता याच्यावर तर शास्त्र सांगायला एवढा वेळ तुम्हाला नाही, एवढा वेळ आता 10व्यात नसतो, म्हणून कधीतरी एखाद दिवशी तुम्हाला याच्यावर चिंतन सांगाल की हे ओज, याचं रक्षण कसं करायचं, या ओजाला संरक्षण कसं करायचं. या जीवनामध्ये जे 3 उपस्तंभ दिलेले आहेत माणसाला, याच्यावरती काम कसं करायचं, ब्रह्मचर्याचं पालन संसारात कसं करायचं, त्या ब्रह्मचर्यावरती माणसाचं ओज कसं टिकून राहू शकतं, याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. याच्यावरच धर्म चालतो आणि याच्यावरच माणूस चालतो. या नवीन निघलेल्या आमच्या सगळ्या विज्ञानाने माणसं जगवण्यापेक्षा उपद्रवाकडे चाललेली ही संस्कृती आहे. म्हणजे डायबिटीजची गोळी खातो, 4 वर्षांनी डॉक्टर म्हणतो तुझ्या किडनीवर परिणाम झाला, गोळी डॉक्टरच देतो, डायबिटीजची गोळी डॉक्टरच खाऊ घालतो.
आणि 4 वर्षानंतर तो डॉक्टर सांगतो, अरे आता तुझं काय खरं नाही बाबा, तुझ्या ते गोळ्या खाऊन खाऊन तुझ्या किडनीला सूज आली, मग काय कर, किडनीची ट्रीटमेंट कर. किडनीची ट्रीटमेंट करायला जातो, याचा मेंदू भ्रमिष्ट होतो. म्हणले अरे ते किडनीची ट्रीटमेंट आहे ना, त्यांनी मेंदूतले काही घटक निघून जातात, मग याला परत नवीन उपचार चालू करतो. असं करीत 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 हा चक्रव्यूहामध्ये अडकतो. परंतु याला मूळ कळत नाही की हा देह देवाने जो दिला होता तो आपल्याला एका शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असा फळ रसाळ देह दिला होता. आम्ही आमच्या आयुष्यात चुकीच्या कर्माने तो वापरला आणि चुकीच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला, म्हणून आमच्याकडनं त्या देहाचा लवकर नाश झाला, म्हणून माणसं लवकर मरायला लागली. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार तुका म्हणे साना थोर. मग आता एक 4 वाक्य सांगतो, फक्त 4च वाक्य सांगतो. आता हे नीट ऐकून घ्या. समजा तुम्ही जिवंत आहात, आता हे बलमे पाटील तर गेले, आपण सगळे जिवंत आहात. समजा तुम्ही रानात आहात, गाडीत आहात, कामावर आहात, नोकरीवर आहात, तुमच्या घरात आहात आणि तुमच्या छातीत दुखायला लागलं, तुम्हाला घाम आला, बरोबर का? आता हे कोणाला होईल? होणार का नाही? होणारच आहे. तुम्हाला 4च वाक्य सांगतो, तेवढ्या आयुष्यात ऐकून घ्या. याचा अर्थ तुमच्या हृदयाला कुठेतरी, जसं गाडीला कार्बोरेटर मध्ये कचरा आला गाडी फडफड करते, तसं आमच्या हृदयाच्या रक्ताभिसरण संस्थेला जर कुठं कचरा आला, मग तो पाण्याचा बुडबुडा, तो हवेचा बुडबुडा, ती रक्ताची निर्माण झालेली चरबीची गाठ असेल, किंवा एखाद्या आजारात तुमच्या अपघातात तुम्हाला झालेला अपघात असेल, त्या अपघातात तुम्हाला झालेली जखम असेल, त्या जखमेत झालेलं रक्तस्राव असेल आणि त्या रक्ताची एखादा गाठीचा तुकडा रक्ताभिसरण संस्थेत येऊन तुमच्या हृदय ठिकाणी अडकला असेल, काही पण असेल. आता याच्यापैकी जे काही असेल ते काय करतं, तुमच्या रक्ताचा पुरवठा हृदयाचा कमी करतं आणि मग हृदयाला कचरा अडकलेल्या गाडीसारखी फडफड 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 करायची व्यवस्था तयार झालेली असते. मग या हृदयाला बघा बरं का, आता खूप बारीक अभ्यास सांगतो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जीवन करता येणार. या हृदयाला 2 प्रकारे चालवता येतं. एक लाईटवर चालवता येतं, नाही तर याला इंजिनवर चालवता येतं. जसं आपल्या घरामध्ये समजा इथं बॅटरी चालली आणि थोड्या वेळाने बॅटरी डाऊन झाली, तर आपण काय करतो, हँडल मारतो, जनरेटर चालू करतो, जनरेटरवरती माईक चालू केला, म्हणजे लाईट गेली तर कसं चाललं, म्हणजे जनरेटरवर चाललं. तसं हे हृदय ना, देवाने इतकी कृपा केली माणसावरती, हे हृदय 2 प्रकारे चालवता येतं. एक लाईटवर चालतं. आपलं हृदय कशावर चालतं? लाईटवर चालतं. आपला मेंदू कशावर चालतो? लाईटवर चालतो. ही लाईट कुठं तयार केली जाते? आपल्या शरीरातील चयापचय संस्थेमध्ये ही लाईट तयार केली जाते. या लाईटला पेट्रोल कोणतं वापरलं जातं? तर साखर हे त्याचं पेट्रोल आहे. बरोबर का? साखर हे आपल्या शरीरात लाईट तयार करण्याचं साधन आहे आणि मग त्या साखरेवरती आपली लाईट चालते, आपल्या शरीरातली लाईट चालते. आणि मग लाईट गेली की माणूस बेशुद्ध पडतो. म्हणून साखर कमी झाली की माणूस बेशुद्ध पडतो, साखर दिली का लगेच शुद्ध होतो. बरोबर का? थोडं 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 ऐका. आता मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका. हृदयाला ज्यावेळेस असा आघात होतो, हृदयाचा छोटा सौम्य अटॅक येतो, मोठा अटॅक येतो, त्यावेळेस त्या हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, छातीत वेदना होतात. आता दुर्दैवाने अजून एक गोष्ट सांगतो की ज्या माणसाला डायबिटीस असतो त्या माणसाला सायलेन्सर बसवलेला असतो. कशाला? वेदनेला. त्या माणसाचा पाय कापून काढला तरी त्याला कळत नाही, त्या माणसाच्या हृदयाला अटॅक आला तरी त्याला वेदना होत नाही. साखरेवाल्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, साखरेवाल्यांना वेदना नसतात. त्यांच्या मनात खूप वेदना असतात पण शरीराला वेदना नसतात. आणि मग या हृदयाला ज्यावेळेस असा झटका येतो त्यावेळेस त्याला धक्का मारण्याची गरज असते. मग आपण काय करतो? आम्हाला शास्त्रात काय शिकवलं की छाती दाबा, छाती दाबा. आता छाती म्हणजे काय? छाती हा एक पिंजरा आहे, हाडाचा पिंजरा आहे. या पिंजऱ्याच्या आतमध्ये आवरण आहे, त्या आवरणाच्या आतमध्ये फुफ्फुस आहे आणि त्या फुफ्फुसाच्या आतमध्ये हृदय आहे. आता याला दिलेला धक्का तिथपर्यंत किती पोहोचू शकेल? फार नगण्य धक्का पोहोचतो, पण तेवढ्या झटक्यावरती कधीची भागू शकतं. म्हणून ती व्यवस्था बाहेरून दुसऱ्या माणसाने करून देण्यासाठी केलेली आहे. पण धर्मशास्त्रामध्ये एक मोठी व्यवस्था दिलेली आहे, तेवढी व्यवस्था तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं कल्याण होऊ शकतं. या शरीरामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक ज्या डिप्या बसवलेल्या आहेत त्यातल्या हृदयस्थानी असणाऱ्या अनाहत चक्राचं
आणि हा चक्राचं कार्य हृदय त्याच्यावर अवलंबून असतं. ज्याप्रमाणे तुमच्या मोबाईलला लॉक केल्यानंतर दोन गोष्टी तुमचं लॉक उघडू शकतात. एक तर तुमचं बोट लावलं तर तुमचं लॉक उघडतं, तुमचा चेहरा पाहिला तर तुमचं लॉक उघडतं, नाहीतर एक चित्र काढलं, असे वाकडे तिकडे रेषा काढल्या तर तुमचं लॉक उघडतं, नाहीतर कोणाच्याने तुमचं लॉक उघडत नाही. असे कित्येक लोक आहेत की ज्यांच्या मोबाईलमध्ये साऱ्या जगाचं भांडार दडलेलं आहे, पण त्यांचं लॉक उघडत नाही, म्हणून त्यांचं कोणी वाकडं करू शकत नाही. तसं या हृदयाच्या असणाऱ्या या डीपीचं एक लॉक आहे, आणि ते लॉक उघडण्याचा जो कोड नंबर आहे तो ठ अक्षरामध्ये दडलेला आहे. बघा बरं का, थोडा थोडा शब्द सांगतो आणि मग हे प्रवचन संपवतो. विषय खूप चांगला आहे, तुम्हाला ऐकायला सोपा वाटायला लागलाय, तुम्हालाही वाटतंय 2 तास चालेल, पण आमचे कावळे दम खाणार नाहीत. त्या कावळ्यांची जी व्यवस्था आहे ती या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्हाला दिलेला तो एक प्रकारचं वरदान आहे, आणि म्हणून आपल्याला इथं थांबायची कुठेतरी व्यवस्था करावी लागते. मग या ठ शब्दामध्ये या हृदयाला धक्का देण्याची ताकद आहे. जसा कॅरम बोर्डमध्ये कॅरमचा टिकली, आपण काय कॅरमची टिकली डायरेक्ट उडवीत नाही, एक ठोकळा घेतो आणि त्या ठोकळ्याला धक्का देतो. मग तो ठोकळा काय करतो, त्या कॅरमच्या कवडीला धक्का देतो आणि मग ती कॅरमची कवडी पुढे जातो. तो स्ट्रायडर असतो ना, स्ट्रायडर, तसा ठ शब्द हा हृदयाचा स्ट्रायडर आहे. वाटल्यास घरी गेल्यानंतर शांत बसले ना, असं ठ म्हणा, ठ म्हटल्यानंतर हृदयाला धक्का बसतो. बघा बरं, ठ म्हटल्यानंतर. मग आता आमच्या अमेरिकेत लिहिलेल्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की जर एखाद्या माणसाला अटॅक आला आणि दवाखान्यामध्ये जायचंय, तर दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत त्याचं हृदय बंद पडू नये म्हणून त्याला खोकायला सांगितलं. असं खोकायला सांगितलं. आता हे त्यांचे खोकले, आता ते काय अमेरिकेचे खोकले, त्यांना ती सगळ्या सवयी त्यांना विज्ञान कळत नाही, अध्यात्म कळत नाही, काही नाही. आपल्या धर्मात हार्ट अटॅक आल्यानंतर देवाचा धावा करायला सांगितलं. हरी विन धावया न पवे कुणी, पुराण प्रसिद्ध बोलले मालनिक, नामे तिन्ही लोके उद्धरती. हे काय, त्या माणसाला बाबुळगावमध्ये अटॅक आला, त्याला नगरमध्ये जायचंय, नगरमधल्या दवाखान्याला फोन केलाय, डॉक्टर म्हणले घेऊन या, आमच्याकडे करतो व्यवस्था, पण तिथं जाईपर्यंत जिवंत राहिला तर नाही. तिथं गेल्यानंतर डॉक्टर म्हणले 2 मिनिटं उशीर झाला. अहो, एवढा पैशावरती आमचा माजलेला समाज आहे. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, ज्या धीरूभाई अंबानींनी पेट्रोल भरून पेट्रोल पंपावरती काम केलं, 2 आणे त्याला रोज मिळायचा, त्या माणसाने आपल्या विद्वत्तेच्या जीवावर आणि कष्टाच्या जीवावर करोडो रुपयाची संपत्ती या जगामध्ये वैध मार्गाने निर्माण केली. त्या माणसाचा किस्सा सांगतो. त्या माणसाला तो राहायला एका मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलच्या समोर त्याचा बंगला. त्या हॉस्पिटलमधले सगळ्या अद्ययावत सुविधा त्याने स्वतः खर्चाने निर्माण केलेल्या. धीरूभाई अंबानीला ज्या दिवशी अटॅक आला, आता हुशार माणसांना आपल्याला झालेले दोष लवकर कळतात, अशा प्रकारे त्यांना त्याचा जाणीव आली. त्याने लगेच ताबडतोब लीलावती हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हटले माझ्या छाती दुखते. डॉक्टर साहेब, जे 10व्या मजल्यावरती आयसीयू होतं, त्या सगळ्या डॉक्टरांनी 3 मिनिटात ते आयसीयू खाली आणलं. कुठं आणलं? तळमधल्यात आणलं. म्हणजे गाडी आली का लगेच लावायचं. धीरूभाई अंबानी जसे बाबुळगावातून निघले आणि बाबुळगाव फाट्यावरती पलीकडं दवाखाना अलीकडं, जशी त्यांची गाडी त्या चौकात आली तसा सिग्नल पडला. आता सिग्नल धीरूभाई असू त्याचा बाप असू, सिग्नल पडला, विषय संपला. आता मुंबईचा सिग्नल किती वेळ चालतो? कमीत कमी 3 मिनिटं चालतो. सिग्नल पडला आणि धीरूभाई अंबानीचा सिग्नल ज्या क्षणी परत हिरवा लागला त्या क्षणी त्यांचा जीव गेला. जशी गाडी पलीकडे गेली, तिथले 22 डॉक्टर हृदयाचे तज्ज्ञ की जे हृदय बदलू शकत होते, ते म्हणले फक्त 1 मिनिट उशीर झाला. बघा बरं का, 1 मिनिट उशीर झाला. समय न कळे, कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, समय न कळे त्याला जगात काहीच कळत नाही. मग ते 1 मिनिटाकरता जर तो 1 मिनिट त्या सिग्नलच्या ऐवजी सिग्नल तोडून ड्रायव्हरनी जर गाडी पलीकडे नेली असती तर कदाचित बरं का, नीट ऐकून घ्या तुम्ही, कधी कायदा मोडावा लागतो, कधी कायदा पाळावा लागतो. याचे अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत. म्हणून तर ॲम्ब्युलन्सला कुठेही वाट मिळते का? कारण त्या क्षणाचा विचार. आणि मग जर बाबुळगावातून पेशंटला न्यायचं ठरलं तर आमच्या धर्मशास्त्रामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, तेवढं नीट ऐका. त्या माणसाने अटॅक आल्यापासून
दवाखान्यात जाईपर्यंत काय करायचं? विठ्ठल 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 असं चालू ठेवायचं. दवाखान्यात गेले, डॉक्टरनी तपासलं तरी मनातल्या मनात विठ्ठल 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 चालू ठेवायचं. या ठ शब्दाने त्या हृदयाला झटका बसतो आणि हृदय चालू राहतं. आता याच्यात दोन फायदे. जर तुमचं हृदय चालू राहिलं, तुम्ही जगले, तर विठ्ठल नावाची ताकद तुम्हाला कळेल. आणि जर तुम्ही मेले तर कोणाचं नाव घेऊन म्हणाल? विठ्ठलाचं नाव घेऊन म्हणाल. अंतकालेच मामेव स्मरणं मुक्ता कलेवरम या प्रयाती सामसावम यातीन अस्ति अत्र संशया. विठ्ठल नावाचा जयघोष करून तुम्ही जर मेले, तुम्ही इकडं दिवसभर पिऊन महिनाभर पडले होते, पण मरायच्या टायमाला मात्र विठ्ठलाचं नाव घेतलं, वर गेल्यानंतर देव म्हणून वा 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 बरं झालं व माझ्या नावाने का व्हायना, शेवटी का व्हायना माझं नाव तुझ्या तोंडात आलं. म्हणून जरी मेले तरी सद्गती मिळेल आणि जगले तर विठ्ठल नावाने तुम्ही जिवंत राहाल. हे याच्यातलं गमक, या विठ्ठल नावाची ताकद या शब्दात विज्ञानात सांगितलेली आहे. आणि म्हणून खोकण्यापेक्षा ठासाकण्यापेक्षा याच्यापेक्षा विठ्ठल नावाचा जप करा विठ्ठलाच्या या भूमीमध्ये. म्हणून तर आमच्याकडे जे अभंग लिहिले, ज्या रचना लिहिल्या की विठ्ठलाचं नाव घेताना काय म्हणतो? विठ्ठल नामाची शाळा भरली. आता शाळा भरली म्हणण्यापेक्षा हा विठ्ठल जर इथं कोंडला, हा पांडुरंग जर इथं कोंडला, याला काय सांगितलं? धरीला पंढरीचा चोर. म्हणजे काय बघा बरं का, किती मोठा शब्द आहे. चोर देवाला म्हटणं म्हणजे किती मोठा हा विरोधाभास आहे. आता हे सगळं तुम्हाला सांगायला वेळ कमी आहे, म्हणून आजच्या प्रवचनाचा सार तुम्हाला एकच सांगतो. कोणाचं मन दुखवलं की त्याला अटॅक येतो, आणि कोणाच्या मनाला आधार दिला की त्याचा अटॅक जातो. एखाद्याचा बीपी वाढला असेल आणि तुम्ही त्याला म्हणले काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्याचा बीपी 10 ने कमी होतो. आणि जर एखाद्याचा बीपी वाढला असेल आणि तुमच्याकडे तुम्ही झाले डॉक्टरकडे माझ्याकडे आले, मी म्हणला तुझा बीपी वाढला, त्याचा 10 ने बीपी लगेच वाढवतो. म्हणजे तो आल्या मोजला 170 भरला, मी त्याला म्हणला तुझा बीपी लय वाढ आहे, तुला गडबड होतो की त्याचा बीपी 180 भरतो. म्हणून डॉक्टर लोकांना मी सांगतो, भाऊ कोणाला सांगू नका, त्याच्या नातेवाईकाला सांगा, पण कोणाला त्याचा आजार सांगू नका. अज्ञानात जे सुख असतं ते त्या पेशंटला भोगू द्या. त्याच्या नातेवाईकाशी बोला, त्याला सांगायचा बीपी लय वाढलाय, उद्या काही गडबड झाली तर ते नातेवाईक तुमच्या मागे लागतील नाहीत, कारण ते म्हणतील तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. पण ज्या पेशंटला जे दुःख आहे, कारण हे सगळं मी अनुभवलं जेव्हा आमच्या बाळवणीमधल्या कोविड सेंटरमध्ये 6 महिने आणि 22 दिवस मी मुक्कामाला होतो. 24 तासातला एकही क्षण मी त्यातून बाहेर गेलो नाही. त्या 30,000 पेशंटच्या सेवेमध्ये जेव्हा मी होतो, त्यावेळेस 30,000 पेशंटपैकी त्या कोविड सेंटरची एकच किमया सांगतो की त्या 6 महिने 22 दिवसामध्ये एकही पेशंट त्या सेंटरमध्ये दगावला नाही. हे सत्य आहे. तुम्ही कुठेही चौकशी करा, फार CBI लावा, CID लावा, एकही माणूस तिथं मेला नाही. आता तिथं मेला नाही म्हणजे मेला नाही असं नाही, मग काही दुसरीकडे ऍडमिट होऊन मेले असतील, काही घरीच मरून आले असतील, तर ही गोष्ट जवळी. पण तिथं मेला नाही त्याचं एकच कारण सांगतो. आलेल्या प्रत्येक पेशंटला आम्ही सांगायचं तुला काहीच होत नाही. ते म्हणायचं माझा स्कोर 20 काढलाय, 20 स्कोर आहे. त्याला म्हणलं ती बाई तिला 25 स्कोर आहे, बघ बाई इकडे जर बस. ती बाईला भेटे, बाई म्हणजे मग 25 होता, टकाटक चालले बोलले, रात्रीच भजन केलं, रात्री उड्या मारल्या. त्यांनी ऐकलं का त्याचा स्कोर आणि फिरण काय नाही, ती जेवला का नीट व्हायचा. म्हणजे माणसाला सगळ्यात मोठं बल कोणतं असेल तर मनोबल असतं, मनोबल. म्हणून तर शेवटी एक अभंग सांगतो आणि प्रवचन संपवतो. जे जे असेल प्रारब्धी तेन चुकेल कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्या विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा, ऐसा लिहून गेला विधाता, मग कासया करावी ते चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव, जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करिता, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बळ, अनाचारी मन केवळ नये बाटू सर्वथा, अखंडवाणी हरिस्मरणी सुख विश्रांती कीर्तनी, संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. हा अभंग इतका साधा सोपा आहे की याचा अर्थ आणि स्पष्ट करण्याची गरज नाही. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. ज्यांचा आज क्रियाविधी आहे, तरुणपणी यांना जावं लागलं, हृदयाच्या आजाराच्या संदर्भात काही का होईना, माणसाला फार मोठा गैरसमज आहे की अचानक माणूस जातो. अचानक माणूस कधी जात नाही. पोलिसांना सुद्धा समन्स बजावल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार नाही. देवाला सुद्धा नोटीस दिल्याशिवाय नेण्याचा अधिकार नाही. देव नोटीस देत असतो, पण आपण ती नोटीस घेत नाही. आपण त्या नोटीसीकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून आपल्याला जावं लागतं. कोणताही हृदयरोग अचानक येत नाही. कोणताही अटॅक एका सेकंदाचा नसतो. त्याचं सैन्य गोळा झाल्याशिवाय ते युद्ध होतच नसतं.
आणि म्हणून अटॅकचं जे सैन सामुग्री आहे ही सामुग्री आपल्याकडे उपलब्ध असल्याशिवाय कोणाची ताकद नाही तुमच्यावर अटॅक आणण्याची. आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपलं शरीर हे एक प्रकारे साधन आहे. जशी आपली गाडी आपला मेंटेनन्स करत शकतो, आपली गाडी आपण ज्याप्रमाणे सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे या बॉडीबद्दल सुद्धा परमार्थशास्त्रामध्ये सांगितले, शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता स्वर्ग. या 3-4 गोष्टी ज्याला मेंटेन करता आल्या, खाण्यावर नियंत्रण ठेवता आलं, पिण्यावर नियंत्रण ठेवता आलं, झोपेवर विजय मिळवता आला, या गोष्टी ज्याला साध्य करता आल्या, ज्याला वासनेवर विजय मिळवता आला, त्याला या देहाचा वापर समाधानाने आणि आनंदाने करता आला. त्याला इच्छा मरण प्राप्त होण्याची सुद्धा तरतूद आपल्या धर्मशास्त्रामध्ये केलेली आहे की तो त्या दिवशी मरेल ज्या दिवशी तो इच्छा ठेवेल, तोपर्यंत तो मरणार नाही. म्हणून ते इतिहासामध्ये पुस्तकं लिहिली होती की एक राक्षस होता, त्याचा जीव एका पोपटात होता, त्याच्यावरती किती हल्ले झाले तरी तो मेला नाही, ज्या दिवशी ते पोपट मारला गेला त्या दिवशी मेला. याचं उदाहरण म्हणून पाहू नका. याच्याकरता एक विज्ञान दिलेलं आहे, त्याला सिद्धिशास्त्र म्हणतात. सिद्धी प्राप्त होतात हे आपल्या साधनेतून होत असतं. म्हणून साधना ही श्रेष्ठ आहे आणि साधनेचा मार्ग सोपा जावा म्हणून भक्ती मार्ग सांगितलेला आहे. पण भक्ती मार्ग आम्ही चुकीच्या मार्गाने पाळतो, चुकीच्या मार्गाने भक्ती करतो. म्हणून आम्हाला भक्तातून आमच्या भक्तीला फळ प्राप्त होत नाही. म्हणून तर सांगितलं, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोलूच नाही म्हणून काही बोलत नाही. त्याला सांगितलंय बोलूच नाही, मग काय बोलता. आमची भक्ती म्हणजे कशी, आम्हाला सांगितलं एकाने अरे ते जत्रा करावं लागेल, आम्ही तरी जत्रा करतो. आम्ही विचारच करीत नाही की जत्रा कोणी सांगितली करायला. आम्ही म्हणतो नाही तुला ते सत्यनारायण घालावं लागेल, आम्ही चाललो बोंबलं सत्यनारायण घालायला. तुम्हाला म्हणले नाही यंदा तुला ते मोठ्या जावंच लागेल, चालले निघाले. अरे पण तुझ्या गावात 4 देवळं बांधले, या देवळाचं कधी दर्शन घेतलं का. पंढरपूरला जाणाऱ्या माणसांनी वारीला जाऊन लय मस्तपैकी रुबाबाट हिंडतो गावात की मी वाऱ्या करतो, पण गावातल्या देवळाला कधी गेलाय का, याची स्वच्छता कधी पाहिली का, तुझ्या देहाचं स्वच्छतेकडे लक्ष आहे का, तुझ्या अंतरंगातली स्वच्छता कधी केली का, मन मंदिरामध्ये कधी स्वच्छता ठेवली का. हे काहीच नाही करायचं, नुसतं म्हणायचं नाही मी लय भारी आहे. ते नाही का काही लोक आंघोळ करतात शेंट मारितात आणि शेंट मारते, त्यांना वाटतं झालं आपलं फ्रेश. समोरच्याला पण शेंटचा वास असा आहे 2 मिनिटं चांगला आहे, तो थोड्या वेळाने घामाचा शेंटचा आहे का झाला की त्याच्यासारखी दुर्गंधी जगात दुसरीकडे सुटत नाही. अशी सगळी परमार्थातली दुर्गंधी बाहेर काढायची असेल तर आम्हाला अध्यात्मशास्त्राकडे लक्ष द्यावं लागेल. हे विज्ञान जरी पुढं असलं तरी विज्ञान हे अपूर्ण शास्त्र आहे आणि जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म चालू होतं. बोला पुंडलिक वरदी हरी विठ्ठल.